बरं बरं हो तुमचं मेल करतो कारण पाठवतो परत आवाज आला बोलले तर काय बोलणार तो मला बोलली आणि बोलली 1 2 ऍक्शन ऐक हा तुम्हाला बाहेर काय जायचं जरा डॉक्टरांकडे जाऊन येतो त्यांना सांगतो त्यांनी औषध दिलं तर घेऊन येतो अहो पण त्यांना सांगा ना मला सोडून कशाला जातात तिकडे अगं फॅमिली डॉक्टर आहेत ते सचिन त्यांना भेटला तर जरा मदत होईल नवरा एवढी काळजी घेतो याच्यात आनंद मान कन्फर्म झालं गडबड नाही काहीतरी गडबड आहे कारण मलाही आज दांडी मारायची होती म्हणजे सुट्टी हवी होती मी सरांना फोन केला सर कधीच नाही म्हणलं नाही पटवत आज महत्वाची क्लायंटची मीटिंग ऑफिसला यावं लागेल असं करत नाही सर आम्ही ऑफिसला आलो मीटिंग नाही झाली पण मीटिंग मध्ये क्लायंट काही बोललेच नाही मला काय वाटतंय हे सगळं ना हे स्वतःच्या डोक्याने करत नाहीये दुसरं कोणीतरी यांना हे सगळं करायला शिकवतं कोण आहे ते मला माहित नाही पण ऑफिस तर नक्कीच नाही घरचं कोणीतरी असं का आपल्या याच वागण्यामुळे म्हणजे यांना असं त्यांना कळलं ना की आपण एकमेकांसमोर येणं टाळतोय म्हणून ते आपल्याला एकमेकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात आता आपण काय करायचं मग ते असा प्रयत्न करणं सोडून देते बोलत नाही मग दबाच बोलायचं काय नाही फक्त डबा ठेवायचा दे तो डबा इथे अरे पडी तो कॉल मारून दे तो डबा इथे या लेवल लागली ही पहा काय कळत नाही मला माझ्या मावशीची माया कळत नाही व्यवस्थित कळते मला एक वेळ तुझा विक्षिप्तपणा कळत नाही म्हणाला असता तर समजू शकते काही बोलतच नाहीस काय डबाच काही ठेवत मला हाऊस नाही डबा ठेवायची मावशीने प्रेमाने तुझ्यासाठी डबा दिला होता म्हणून मी ठेवला होता परत येतो डबा एकदा सांगायचंच ना पुढे दिला डबा का ठेवतोय कसं कळणार मला हा एवढा सगळा घोळ झालाच नसता ते बघू ते डबा मॅडम आपले मी आत डबा घ्या आणि जा काम करा मला तुझं तोंड बघायचं नाही हेलो एक डबा द्यायचा होता फक्त 2 वाक्य बोलायची चिंगूसी करता करता अर्धा तास झालाय तुझा डबा मलाही तुझं तोंड बघायचं नाही आई
बाई राहिली.